नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज वाकट्यांचं कालवण बनवणार आहे। आज कुठलीही मच्छी आणली नाही आणि मुद्दामच आणली नाही, कारण वाकट्या खाण्याचा योग बऱ्याच दिवस आला नव्हता। हे मी कोमट पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवल्यात। तर तुम्ही बघू शकता, ह्यांचं मी डोकं शेपूट काढलंय, वरची शेर असते ती हाताने उपटून काढले आणि मस्तपैकी भिजत ठेवलेले आहेत। यांचं आता आपण कालवण करणार आहोत। तर कालवण कसं करायचं बघूया। तर कालवण करण्यासाठी मी पातेलं गॅसवर ठेवलंय। तर तेल घालून घेऊया। तर एक मोठा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापून घ्यायचं आहे। गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवलाय आणि इथे कांदा कापून घेतलाय। कांदा आज मी उभाच कापणार आहे, कारण मला वाकटीच्या कालवणामध्ये उभा कापलेला कांदा आवडतो। तर आता तेल तापलेलं आहे। एक कांदा घेतलाय, तो उभा कापल्याने तुम्हाला जास्त आहे असं वाटेल। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय। कांदा घातल्यानंतर त्यामध्ये मी लगेच ठेचून लसूण घालणार आहे। इथे 4 पाकळ्या लसूण घेतलाय। एक हिरवी मिरची आज मी चिरून घातले। साधारण नेहमी मी 2 तुकडे करून घालते, पण आज मला किंवा टेचलेली घालते, आज चिरून घालायची आहे। आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। साधारण त्याला गुलाबी रंग येईल इतकंच परतायचं आहे। ते अजिबात गोल्डन ब्राऊन करायचं नाही। तर तुम्ही बघू शकताय, मस्त ते गुलाबी रंगावर आलेला आहे। कांद्याचा, मिरचीचा आणि लसणाचा जो सुवास आहे तो बाहेर पडलेला आहे, खूप छान। गॅस आता मी मंद आचेवर केलाय। तर आता गुलाबी रंग आलेला आहे। यामध्ये आपण आगरी पद्धतीचे मसाले घालून घेऊया। यामध्ये जास्तीचे मसाले जाणार नाहीयेत, थोडेसेच मसाले जातील, कारण आपल्याला प्युअर आगरी पद्धतीने वाकट्या बनवायच्या आहेत। तर ह्यामध्ये मला झणझणीत बनवायचं आहे। तर मिरची मी अगोदर घातलेली आहे, ती सुद्धा तिखटच आहे। पद्धतीचं लाल तिखट मी 2 चमचे घालणार आहे। तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर कमी घातलं तरी सुद्धा चालेल, पण हे कालवण झणझणीतच खूप छान लागतं। आणि त्यानुसार मी 1 चमचा हळद एकाच 2 प्रमाण वापरल्याने कालवणाला खूप चांगला रंग येतो। थोडंसं हिंग घालणार आहे माझ्या आवडीप्रमाणे। तुम्हाला नसेल आवडत, नाही घातलं तरी सुद्धा चालेल, अगदीच थोडंसं। आणि हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅस मंद आचेवरच ठेवलेला आहे, म्हणजे हे काही करपणार नाही। त्याच्यातून मसाल्यांचा, भाजल्याचा, परतण्याचा सुवास बाहेर पडेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत। जर तुम्ही ते हाय फ्लेमवर गॅस ठेवलात तर मसाले करपण्याची शक्यता असते, म्हणून हाय फ्लेमवर ठेवू नये। तर आता मसाले परतून झालेले आहेत। यामध्ये आपण भिजत ठेवलेल्या वाकट्या घालूया आणि थोड्याशा धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत, पाण्यासोबतच घातलंय। मस्त कलर आलेला आहे। लगेचच त्यामध्ये बटाटा जाईल। आम्हाला वाकट्यांमधलं बटाटा खायला खूप आवडतं, म्हणून मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, खूप सारे बटाटे। आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊया। तर हे कालवण मंडळी भातासोबत खूप भारी लागतं। चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घालताना व्यवस्थित घालायचं, कारण सुकी मच्छीमध्ये थोडंसं मीठ असतंच। तरी आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, त्यामुळे मीठ कमीच होतं, तरी पण जपून घालायचं। वाटलंच तर तुम्ही नंतर घालू शकता। अजून थोडंसं पाणी घालावं लागेल, कारण भातासोबत खायचं आहे आणि भातासोबत रस्सा हवा आहे। खरी चव यांची रस्स्यामध्येच असते, त्यामुळे रस्सा जास्तीचा हवा आहे। आता मी वाकट्या बुडेसपर्यंत पाणी घातलंय। फोडणीचा थोडासा ठसका लागलाय आणि हे कालवण आता आपण शिजायला ठेवूया। झाकण देऊया आणि 4 ते 5 मिनिटं हे कालवण मीडियम आचेवर शिजायला ठेवूया। चला झाकण उघडून बघूया। मस्त मंद आचेवर कालवण शिजवलेलं त्याला खूप छान चव येते। आता हा बघा बटाटा पण शिजलेला आहे, तुम्हाला दिसतोय, कट मारला लगेच केलेला आहे। आता ह्यामध्ये मी एक आत्ता सीझनला आलेली
वस्तू घालणार आहे, जिन्नस घालणार आहे आणि तो म्हणजे आंब्याचा बाटा. आंबा फ्रीजमध्ये ठेवला नव्हता म्हणून तो जरासा पिवळसर झालाय, पण ह्या सीझनचा पहिला आंबा आहे. तसे हल्ली वर्षभर मिळतात, पण हा मी आणलेला पहिला आंबा आहे. तर रस्सा पुरणार नाही तर मी थोडंसं पाणी अजून घालते मस्त. आणि आंबा घातल्याने खूप छान चव येते. आंबा घातल्यानंतर पुन्हा मी झाकण देऊन 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर एक छानशी उकळी काढणार आहे. तर आता कालवणाला छान अशी उकळी येते. कालवण थोडंसं घट्ट हवंय म्हणून मी ते अर्धा चमचा तांदळाचं पीठ, हे मी 1 चमचा घेतलं, त्याच्यातलं मी थोडंसं घालणार आहे. लागलंच तर घालेन, अर्धा चमचाच घ्यायचं. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, कारण इथे जर तुम्ही जास्तीचं पीठ घातलं तर ते जाड जाड जास्त होईल. तर आता हे मी पिठाचं पाणी घालते. तांदळाचं पीठ घ्यायचं आणि ते असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला किती जाडसर पाहिजे ते उकळी आल्यावर लगेचच समजेल. तुम्हाला किती जाडसर पाहिजे हे उकळी आल्यानंतर लगेचच समजेल. हे बघा. तर अजून जाडसर हवा असेल तर तुम्ही अजून पीठ घालू शकता, पण ज्यांना पिठाचा अंदाज नाही त्यांनी डायरेक्ट तेवढं पीठ घालू नये, म्हणून मी तुम्हाला देखील हळूहळू पीठ घालून दाखवते. तर आता राहिलेला जो अर्धा चमचा पीठ आहे ते मी पुन्हा घालते, कारण मला थोडंसं अजून जाडसर हवं आहे. आपण परत अर्धा चमचा घालूया, म्हणजे एकूण 1 चमचा आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता पीठ घालून झालंय, छान असं जाडसरपणा आलाय. थोडीशी कोथिंबीर, कांदा सुद्धा थोड्या वेळाने कालवणामध्ये फुटतो, कारण कालवण गरम असताना आपण बंद करतो आणि ती प्रोसेस चालू राहते आणि कांदा देखील विरघळतो. जास्त वेळ जर वाकट्या तुम्ही शिजवल्यात तर त्या सुटतील, म्हणून ते अशाच मोकळ्या होईपर्यंत शिजवायच्या आहे. बघा, इथून मोकळी झाली आणि ते आपण पाण्यामध्ये फुगत ठेवल्याने लवकर सुटल्या. आणि बटाटा देखील शिजलाय, टाकलेला आंबा देखील शिजलाय, कोथिंबीर घालून झाली आहे. आता यामध्ये तुम्हाला जर गरम मसाला आवडत असेल तर तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता. आम्हाला प्युअर आगरी पद्धतीचं कालवण आणि प्युअर त्या वाफ्यांचा सुवास अनुभवायचा आहे, त्यामुळे नो मसाला, नो गरम मसाला. तर आता मी या कालवणाचा गॅस बंद करून घेते. खूप भारी असा सुवास घरभर पसरलेला आहे. अशा प्रकारे वाकट्यांचा रस्सा रेडी झालेला आहे. मी थोडंसं टेस्ट करून बघते. कुंकर मारले, अप्रतिम. मिठाचे प्रमाण, हवा असलेला तिखटपणा, मिरचीचा ठसका आणि कोथिंबीरचा सुवास आणि आंब्याचा आंबटपणा. मस्त आगरी पद्धतीचं वाकट्यांचं कालवण रेडी. तर मंडळी, तुम्हाला आवडतं का वाकट्यांचं कालवण? आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि चॅनलच्या ज्या रेसिपीज आहेत त्या देखील सगळ्यांना तुम्ही शेअर करा. धन्यवाद.